हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.3 न्यूज ॲनालिसिस हा लेसन बघूया. आता न्यूज ॲनालिसिस बघितल्यानंतर तुमच्या काही लक्षात येत आहे का? न्यूज हा वर्ड बघितला म्हणजेच याच्यावरून काय क्लिक होत आहे तुम्हाला? N फॉर नॉर्थ, E फॉर ईस्ट, W फॉर वेस्ट अँड S फॉर साऊथ. म्हणजेच नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ ॲनालिसिस. हे या ॲनालिसिस आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस कुठे होते? इथे आपल्याला बाजूला न्यूजपेपर आणि पेन दिसतो आहे, तिथे ॲनालिसिस होत आहे. म्हणजेच या सगळ्या गोष्टींची बातमी आपल्याला कुठे मिळते? न्यूजपेपरमध्ये मिळते. आता चला आपण लेसनच्या एक्सप्लेनेशनकडे वळूया. मेनी पीपल बिलीव्ह दॅट ऑल दॅट इज प्रिंटेड ऑन पेपर मस्ट बी ट्रू अँड रिलायबल. आता पुष्कळ लोकांचा असा बिलीव म्हणजे विश्वास आहे की जे प्रिंटेड पेपरवर जे प्रिंटेड होतं ते सत्य आणि खात्रीदायक असायलाच पाहिजे. मस्ट. आता इथे मस्ट हा वर्ड यूज केला गेलेला आहे. मस्ट काय झालं? मॉडेल ऑक्झिलियरी. म्हणून इथे त्यांचा असा विश्वास असतो की ते खात्रीदायक असायलाच पाहिजे. बट वी ऑल्सो कम अक्रॉस bits of information or news items that do not match or do not tally with facts, our own experiences, ideas, etc. पण आता आपल्या अशा लक्षात येतं कम अक्रॉस बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन. बिट्स म्हणजे तुकडे, पण तुकडे आपण म्हणणार नाही, तर काही आर्टिकल असतात, न्यूजमध्ये काही जाहिराती असतात किंवा काही गोष्टी दाखवल्या गेलेल्या असतात, त्या डू नॉट टॅली विथ फॅक्ट्स. त्या डू नॉट मॅच म्हणजे ते आपल्याशी मॅच पण होत नाही किंवा त्यांचे जे फॅक्ट्स असतात म्हणजे ज्या गोष्टी असतात त्यांच्याशी कुठेही त्यांचं पडताळणी म्हणजे टॅली होत नाही. त्या एक दुसऱ्यांशी त्या गोष्टी कुठेही जुळत नाही. त्या कशा जुळत नाही? तर आवर ओन एक्सपिरियन्सेस, आपले स्वतःचे अनुभव, आयडियाज एक्सेट्रा, इथे त्या कुठेही जुळत नाही. It is necessary to think well and carefully about what we read or hear before we form our opinion. म्हणून आता आपलं ओपिनियन म्हणजे आपलं मत प्रगट करण्याऐवजी इट इज नेसेसरी टू थिंक वेल म्हणजे हे आवश्यक झालेलं आहे की कोणत्याही गोष्टीबद्दल आपण मत व्यक्त करण्याआधी ती गोष्ट केअरफुली वाचावी. रीड ऑर हिअर बिफोर वी फॉर्म अवर ओपिनियन म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल आपलं मत व्यक्त करण्याआधी ती गोष्ट आपण व्यवस्थित रीड करावी किंवा त्याची ऐकावी किंवा त्याची इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित कलेक्ट करावी. ऑफकोर्स यू मस्ट डू इट विथ ॲन ओपन माइंड. परंतु हे करीत असताना त्याच्यासाठी आपल्या मागे कुठेही कोणत्याही प्रकारे पूर्वग्रह नसावे. आता काही गोष्टीमध्ये आपले पूर्वग्रह असले तर आपण त्या गोष्टीला सत्यता त्याची पडताळणी व्यवस्थित करू शकणार नाही. म्हणून आपण ओपन माइंडेड म्हणजे खुल्या मनाने त्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे आणि ही खूप आवश्यक गोष्ट आहे. आता खाली काय दिले गेलेलं आहे लेसनमध्ये? डू यू रीड न्यूजपेपर एव्हरी डे? तुम्ही रोज न्यूजपेपर वाचता का? डू यू लिसन टू द न्यूज बुलेटिन ऑर रेडिओ ऑर TV? आता बुलेटिन म्हणजे काय झालं की ज्या हेडलाईन्स असतात त्या रेडिओवर किंवा TV वर तुम्ही बघता का किंवा ऐकता का? यू मे हॅव सीन युअर एल्डर्स ऑर फ्रेंड्स रीडिंग न्यूज आयटम्स अँड डिस्कसिंग देम विथ फिलिंग्स. आता तुम्ही पुष्कळदा असं बघितलं असेल की तुमच्या घरातली मोठी व्यक्ती किंवा तुमचे फ्रेंड्स हे काही एखादी न्यूज आर्टिकल्स पाहिलं, एखादी न्यूज ऐकली की त्याच्याबद्दल डिस्कस करतात अँड देम विथ फिलिंग्स. आणि त्या विथ फिलिंग्स ही एक काय झालं फ्रेज झाली आणि इथे तुम्हाला विथ फिलिंग्सचं मिनिंग बाजूला दिले गेलेलं आहे. इन अ वे दॅट शोज हाऊ दे फील अबाउट इट, अँग्री, हॅपी एक्सेट्रा. म्हणजे आता तुम्ही बघा ना, एखादी न्यूज बघितली ती काहीतरी शॉकिंग असली तर तुम्ही त्याला एक्सप्रेस करताना अरे हे असं कसं झालं, हे असं नव्हतं व्हायला पाहिजे, आपण एक्सप्रेस करतो. कधी एखादी आपण मॅच जिंकलो म्हणजे ती हॅपी न्यूज आपल्यासाठी झाली तर आपण म्हणतो अरे वाव आपण जिंकलो, एक्सायटेड असतो ते एक्सप्रेस करताना. किंवा एखादी वाईट बातमी असली तर आपण म्हणतो अरे खूप वाईट झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे. म्हणजेच कुठलीही गोष्ट आपण एक्सप्रेस करताना किंवा ती डिस्कस करताना ते विथ फिलिंग्स आपण ती डिस्कस करीत असतो.
आता डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड ऑर हिअर. आता तुम्ही विचार केलेला आहे का कुठली न्यूज आपण रीड करताना किंवा ऐकताना त्या न्यूजबद्दल तुम्ही काही विचार करता का? इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी यू विल से इट इज गुड न्यूज. आता तुम्ही एखादी न्यूज, पीस ऑफ न्यूज म्हणजे न्यूजचे तुकडे, तर आपण असं शब्दशः त्याचा अर्थ घेणार नाही. तर पीस ऑफ न्यूज म्हणजे एखाद्या न्यूज किंवा एखाद्या न्यूजमधली एखादी बातमी तेव्हा तुम्हाला ती आनंद देत असेल तर तेव्हा आपण काय म्हणतो, ही गुड न्यूज आहे. इफ इट मेक्स यू अँग्री ऑर सॅड यू विल से इट इज अ बॅड न्यूज. म्हणजे जेव्हा तुम्हाला ती बातमी ऐकल्यानंतर राग येतो, कुठे आतंकवाद्यांनी बॉम्ब हल्ला केला किंवा एखाद्या आतंकवाद्यांनी कोणाला मारलं, तेव्हा तुम्हाला त्यांचा राग येतो, तर अँग्री असते ती किंवा सॅड न्यूज असते, तर त्याला आपण काय म्हणतो, बॅड न्यूज असं म्हणत असतो. आता गुड अँड बॅड हे काय झालं इथे, हे अपोजिट वर्ड्स झाले. हे आपण इथे बघतो आहे. लेसन शिकता शिकता आपण इथे कोणते फ्रेजेस, म्हणजे पीस ऑफ न्यूज हे काय झालं, एक फ्रेज झालं. देन गुड अँड न्यूज हे काय झालं आहे, अपोजिट वर्ड्स इथे यूज केले गेलेले आहे. आता यू मे फाइंड सम न्यूज आयटम्स. आता पुन्हा पहा, इथे वरती आपण मस्ट हा वर्ड यूज मॉडेल ऑक्झिलरी पाहिला होता. आता इथे पुन्हा मॉडेल ऑक्झिलियरीचा यूज झाला आहे आणि तो कोणता आहे, मे. ओके. यू मे फाइंड सम न्यूज आयटम इंटरेस्टिंग अँड सम अदर्स आर अनइंटरेस्टिंग ऑर इवन बोरिंग. आता इंटरेस्टिंग अँड अनइंटरेस्टिंग हे दोन्ही काय झाले, अपोजिट. म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला आवड असते, अनइंटरेस्टिंग म्हणजेच बोरिंग किंवा जी आवडत नाही असे. तर आपल्याला काही न्यूज सगळ्याच आपल्याला आपल्या मनासारख्या न्यूज असतात का न्यूजपेपरमध्ये? नाही. काही आपल्याला चांगल्या वाटतात, काही बॅड न्यूज वाटतात, काही इंटरेस्टिंग वाटतात, काही बोरिंगसुद्धा वाटतात. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर वेदर द पीस ऑफ न्यूज इज रिलायबल ऑर अनरिलायबल. आता पुन्हा इथे अपोजिट वर्ड्सचा यूज केला गेला आहे, रिलायबल अँड अनरिलायबल. आता काही यू हॅव टू कन्सिडर म्हणजे तुम्हाला हे गृहीतच धरावं लागेल की न्यूजमध्ये काही गोष्टी ह्या रिलायबल म्हणजे काही सत्यावर आधारित असतील, काही अनरिलायबल ज्याची आपण खात्री करू शकणार नाही अशा असू शकतील. आता मेनी न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू अवर सोर्सेस, ऑथॉरिटीज, से दॅट. आता इथे बघा, ऑथॉरिटीज हा वर्ड यूज केला गेलेला आहे. दिसतोय का तुम्हाला ऑथॉरिटीज हा वर्ड, ऑथॉरिटीज. आता त्याचं इथे मिनिंग दिलेलं आहे, पीपल हू आर इन अ कंट्रोल. ऑथॉरिटीज म्हणजे ज्यांच्यावर तुमचा विश्वास असेल, खात्रीदायक सूत्रानुसार. म्हणजे आता आपण न्यूज आयटम बघताना, तुम्ही न्यूज ऐकताना अशा काही गोष्टी ऐकलेल्या असतील. अकॉर्डिंग टू अवर सोर्सेस म्हणजे आमच्या स्रोतानुसार. ऑथॉरिटीज म्हणजे आम्हाला कशाकडून माहिती मिळाली त्यांच्यानुसार. म्हणजे पीपल हू आर इन अ कंट्रोल ज्यांच्यावरचा कंट्रोल असतो, अधिकार असतो, अशा लोकांकडून ही बातमी मिळालेली आहे. देन से दॅट अँड आय विटनेस अकाउंट. आता इथे बघा, पुन्हा आय विटनेस असा वर्ड दिलेला आहे. अँड आय विटनेस इज समवन हू हॅज सीन समथिंग विथ हिज हर ओन आयसेस. म्हणजेच ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असेल, म्हणजेच जी गोष्ट रिअल असेल, खात्रीदायक असेल, त्या गोष्टीला आय विटनेस असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला या गोष्टी म्हणजे या पॅरेग्राफवरून काय लक्षात येतं की कुठल्याही न्यूज आपल्याला ऐकताना काही रिलायबल म्हणजे खात्रीदायक असतील, काही अनरिलायबल असतील आणि काही त्याच्यातले असतील म्हणजे त्या न्यूज ऐकताना आपल्याला लक्षात येतं की ह्या गोष्टी सूत्रांनुसार कळल्या किंवा खात्रीदायक बातमी आहे कारण की वरिष्ठांच्या सूत्रांनुसार आपल्याला ही माहिती मिळाली हे लक्षात येतं, किंवा आय विटनेस आहे, किंवा कन्व्हिनियन्स द रीडर्स ऑर व्ह्यूवर्स दॅट द न्यूज इज रिलायबल. और असंही म्हटलं जातं की ही न्यूज जी आहे ती न्यूज म्हणजे तुम्ही तुमचं काय मत व्यक्त करू शकता. कधी असं लिहिलेलं असतं की ही आम्हाला खात्रीदायक नाही आहे पण आम्हाला ही माहिती मिळालेली आहे. और द रिपोर्टर मे से दॅट इट इज लर्न दॅट असं ऐकण्यात आलं गेलं आहे, असं सांगण्यात आलं गेलेलं आहे. इट हॅज कम टू लाईट दॅट. आता इट हॅज कम टू लाईट दॅट म्हणजे असं प्रकाशात आलं गेलेलं आहे.
म्हणजे असं प्रकाशात म्हणजे प्रकाशात नाही, पण ती गोष्ट कोणाकडून तरी समजलेली आहे, हे वर्ड्स आपण न्यूजमध्ये ऐकत असतो. रीड द न्यूज. आता अकाउंट म्हणजे इथे पहा, अकाउंट म्हणजे आपल्याला इथे दिसतं आहे की रिपोर्ट स्टोरी म्हणून यूज केलेलं आहे. देन यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक. आता आपण या पॅरेग्राफमध्ये काही फ्रेजेस ऐकलेले आहेत, जसे ब्रेकिंग न्यूज असतात. देन व्हॉट द ॲडजेक्टिव्स डू पीपल यूज फॉर द न्यूज. आता या न्यूजसाठी म्हणजेच या विशेषणासाठी लोक कोणते वर्ड्स यूज करतात ते आपल्याला सांगायचं आहे. इथे आपल्यासाठी प्रश्न विचारला गेलेला आहे. आता खालचा पॅरेग्राफ आहे, लास्ट पॅरेग्राफ. रीड द न्यूज आयटम्स गिवन इन A, B, C and D. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आपली आहे, वर्कशॉपमध्ये 4 न्यूज आयटम दिले गेलेले आहेत, A, B, C and D. देन यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज. आता त्याच्यातली काही ब्रेकिंग न्यूज असेल म्हणजे धक्कादायक अशा बातम्या असतील, काही शॉकिंग असतील ज्याच्यामुळे शॉक आपल्याला धक्कादायक मिळेल. ब्रेकिंग म्हणजे ठळक बातम्या असतील. इन व्हॉट वेज कॅन वी डिस्क्राईब अ पीस ऑफ न्यूज. आपण कशाप्रकारे ह्या न्यूज कशाप्रकारे त्या डिस्क्राईब करू शकतो, अशाप्रकारे एक्सप्लेन करू शकतो. सजेस्ट अ सुटेबल ॲडजेक्टिव्ज. त्याच्यासाठी सुटेबल ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणं तुम्हाला सुचवायची आहे. देन फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 or 5 अँड डिस्कस द क्वेश्चन्स गिवन विथ ईच पीस ऑफ न्यूज. आणि तुमचा 4 ते 5 मुलांचा ग्रुप करायचा आहे आणि खाली ज्या न्यूज दिलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे डिस्कस करायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला न्यूज ॲनालिसिस कशा प्रकारे असतं हे थोडक्यात कल्पना आलेली असेल. याचं एक्सप्लेनेशन आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.